पण धर्मराव म्हणतात, विश्वास, माझी मुलगी तशी नाही की तिला माणसाच्या शरीराची भूक आहे. माझी लेक मला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. यावर विश्वासराव म्हणतात, धर्मा, शहरात आल्यानंतर तुझ्या मुलीने काय काय केले हे तुला ती कशाला सांगेल. विश्वासरावांनी हे बोलताच प्रेम रूम बाहेर येतो व म्हणतो, तुम्हाला काही लाज वाटते बोलायला? त्यांच्या मुलीच्या जागी तुमची मुलगी राहिली असती तर तुम्ही तिला असे बोलले असते का? विश्वासराव प्रेमच्या बोलण्यावरून चिडून म्हणतात, नालायक, मोठ्यांबरोबर बोलायची तुला काही पद्धत आहे की नाही? आणि यांच्या मुलीची तुलना तू माझ्या सून सारख्या मुलीशी करतोय? अरे ती कुठे, ही कुठे? तुला जगाचे ज्ञान नाही म्हणून तू असा बोलतोस. तू आत जा. परंतु प्रेम आत न जाता तेथेच उभा राहतो. विश्वासराव धर्मरावांना म्हणतात, हे बघ धर्मा, आपली जात, धर्म, वंश जरी एक राहिला तरी आपल्यात एक मोठी दरार आहे. जितका तू वर्षाला कमवतो तितका मी एका दिवसात बिझनेस डील करीत असतो. तुझ्या मुलीला सून बनवण्यानंतर माझ्या मित्रमंडळीत माझे नाक राहणार नाही. त्यासाठी तुझ्या मुलीला सांग की प्रेमचा नाद टाकून दे व तुझ्यासाठी मी एक चांगला मुलगा पाहिल. आणि हा धर्मा, पैशांची कोणतीही अडचण आली तर मला फोन कर, मी तुला लगेच मदत करेल. यावर धर्मराव शांत मनाने म्हणतात, वा विश्वास, अरे तू तुझ्या नाकाचा विचार करतोय, पण तू तुझ्या मनाला एकदा तरी विचारले का? आपले नाक तर वाचले, पण या पोरापोरींचा जीव तो राहील का? यांचं प्रेम काही 1-2 दिवसाचे नाही की तू तोडून टाकशील. वर्षानुवर्ष हे दोघं एकमेकात गुंतले आहेत. विश्वास, तुझ्या उच्च शिक्षणातून व श्रीमंतीच्या लालचीपणामुळे तू तुझ्या मुलांपासून तर कधीचाच दुरावला होता, पण आज माझ्या नजरेतून खूप खालच्या थराला पोहोचला. या क्षणी तर मी सर्वात सुखी व श्रीमंतीच्या डोंगरावर आहे आणि तू सर्वात दुखी, ज्याला सर्व जगाचे दुःख वाटते असा तू झाला आहे. तुझ्याजवळ पैसा तर आहे पण मुलांची आपुलकी नाही. जाता जाता धर्मराव विश्वासरावांना सांगतात, विश्वास, मी तर काही बोलणार नाही, पण आपले बोलणे तुझ्या मुलाने चांगलेच ऐकले आहे. त्याला विचार की तो माझ्या मुलीशिवाय जगू शकतो की नाही. धर्मराव तावातावात बोलून निघून जातात. विश्वासराव प्रेमला गोडीत विचारतात, प्रेम, तू त्या नीच माणसाच्या मुलीशी लग्न करशील नाही ना? यावर प्रेम म्हणतो, पप्पा, मी पूजाला आपली पत्नी कधीचेच मानले आहे. तिला विसरणे म्हणजे मृत्यूला जवळ करणे असे होईल. तेव्हा विश्वासराव म्हणतात, मग तू त्या मुलीला विसरणार नाही? नाही, प्रेम म्हणतो, ठीक आहे, त्या मुलीसाठी तू काही पण करशील प्रेम. तुझ्या नावावर मी 12 करोड व काही बंगले केले आहे. उद्या वकिलाला बोलवून मी तुला माझ्या नावासह बाहेर करेल. यावर प्रेम म्हणतो, उद्या कशाला, आजच करा ना. बापाचे कर्तव्य काय? पैसा नावावर करणे नसते. मुलाला कोणत्या आपुलकीची गरज असते हे तर तुम्हाला कधी कळालेच नाही. तुमच्या नजरेत फक्त पैसा आहे. कधी तुम्ही मला विचारले, प्रेम, तुझा अभ्यास कसा चालला आहे? कधी एखादे पुस्तक हातात धरून शिकवले? नाही, फक्त पैसा. तुमच्या या पैशाने मला रात्रंदिवस झोप लागली नाही. माझ्यापेक्षा माझे मित्र सुखी आहे, गरीब आहे, पण त्यांचे आई वडील त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात तरी फिरवतात. तुमच्यासारखे पैसा नाही ठेवत. आपल्या वडिलांसमोर प्रेम रागात राहतो, त्यामुळे तो लगेच वकिलांना फोन करून बोलवतो. वकील येईपर्यंत सर्व घरातील मंडळी जमा होतात. तितक्यात वकील साहेब येतात. प्रेम वकिलांना कागदपत्र तयार करण्यास सांगतो व त्यावर सह्या करून मोकळा होतो. तेव्हा विश्वासराव प्रेमला म्हणतात, प्रेम, तू पैशाने वाढलेला मुलगा आहे. तू अजून गरिबीची झळ खाल्ली नाही, पण जेव्हा गरिबी मारते ना तर मरावे की जगावे असे वाटते. पण प्रेम जाता जाता म्हणतो, मला मरायला आवडेल, पण एका लालची माणसाच्या घरात राहणे कधीच आवडणार नाही. ज्या माणसाला आपल्या मुलांच्या आनंदापेक्षा आपली इज्जत, मान मर्यादा प्यारी आहे, त्यांच्या बरोबर राहून माझा काय फायदा? आणि पप्पा, तुम्ही या श्रीमंतीवर इतका गर्व करताना तर तुम्हाला मी यापेक्षा डबलची श्रीमंती माझ्या पायाशी आणून दाखवेल. इतके बोलून प्रेम दरवाजाला जोरात लाथ मारून बाहेर निघून जातो. धर्मराव मुलीच्या वसतिगृहावर पोहोचतात. वडिलांना पाहून पूजा आश्चर्याने म्हणते, बाबा, तुम्ही इथे एकदम अचानक? काही झालं तर नाही ना? अगं, आत तर घे, मला अशी बाहेरच उभी राहून विचारशील का? आत गेल्यानंतर पूजा धर्मरावांना पाणी देते. धर्मराव पूजाला म्हणतात, पोरी, केव्हा तू लहानाची मोठी झाली ते पण समजले नाही. आता तुझ्या लग्नाची तयारी करावी लागेल. तितक्यात प्रेम तिथे येतो. धर्मराव प्रेमला म्हणतात, प्रेम, तू तुझ्या वडिलांना सोडून आला वाटतं. तेव्हा प्रेम म्हणतो, बाबा, मी पूजाला पहिलेच सांगितले होते की तुला पाहण्या अगोदरच माझे पप्पा तुला नकार देऊन टाकतील. प्रेम बोलतच असतो की तेवढ्यात
प्रेमची वहिनी व भाऊ तेथे येतात. सपना ही संस्कारी असते म्हणून ती धर्मरावांच्या पाया पडते व म्हणते,